छत्रपती संभाजीनगर. बापाच्या घामाचं चीज झालं. यूपीएससी परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, लासूरच्या प्रज्वलची मोठी झेप. ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि कष्टाची ओढ असलेल्या एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेचे आपले स्वप्न साकार केले आहे. प्रज्वलचे हे यश म्हणजे केवळ एका तरुणाची प्रगती नसून शेतात राबणाऱ्या एका बापाच्या कष्टाला मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. प्रज्वल राजू पोळ असे यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रज्वलचा गाव आणि कौटुंबिक पार्श्वभूमी. प्रज्वल पोळ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शंकरपूर तालुका गंगापूर येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे वडील राजेंद्र पोळ हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेतीसोबतच ते लासूर बाजारपेठेतील कृषी सेवा क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यापारी म्हणूनही ओळखले जातात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे प्रज्वलला कष्टाची आणि संघर्षाची जाणीव बालपणापासूनच होती. प्रज्वलचे कुटुंब मध्यमवर्गीय असून त्याचे वडील शेती आणि व्यापाराच्या माध्यमातून घराचा गाडा चालवतात. ग्रामीण भागातील वातावरण आणि शेतीवर अवलंबून असलेल्या परिस्थितीत यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. मात्र राजेंद्र पोळ यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी सदैव पाठबळ दिले. प्रज्वलनेही घरच्या परिस्थितीचे भान राखत कोणत्याही महागड्या खासगी क्लासेसचा अट्टाहास न धरता स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास पूर्ण केला. मी प्रज्वल राजू पोळ, राहणार छत्रपती संभाजीनगर. माझं एज्युकेशन सुरुवातीला तर छत्रपती संभाजीनगरमध्येच महाराष्ट्र पब्लिक स्कूल दौलताबाद टी पॉईंट येथे झालं. त्यानंतर 11-12 मी MGM महाविद्यालयात होतो आणि माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालंय. मी बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीला होतो. तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील व्यक्तींच्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न होता लहानपणीपासूनच. त्याचप्रमाणे हा एक मला टर्निंग पॉईंट भेटला की मराठवाड्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्या अडचणी कशा प्रकारे सोडवता येईल. तर त्या अप्रोचने मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हा एक मोस्ट इफिशियंट वे दिसला की ज्या आधारे मी सोसायटीसाठी काहीतरी करू शकेल. मी 2023 मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं माझं ग्रॅज्युएशन नंतरच. मी दिवसाला जवळपास 9 ते 10 तास अभ्यास करायचो. दिनचर्या सांगायची तर मी दिवस 3 स्लॉट्समध्ये डिवाइड करायचो. पहिला स्लॉट्स मॉर्निंग आवर्समध्ये, दुसरा स्लॉट्स इव्हनिंग आवर्स आणि तिसरा स्लॉट्स एक लेट नाईट आवर्समध्ये. तर ही कन्सिस्टन्सी मी 3 वर्ष ठेवली आणि माझी डिसिप्लिन आणि एक हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन मला या एक्झाम क्रॅक करण्यामध्ये खूप कामी आलं. मी UPSCची संपूर्ण तयारी घरूनच केली आहे छत्रपती संभाजीनगरवरनं. मी ऑनलाईन क्लासेस लावले होते, जे की दिल्लीचे क्लासेस होते. त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असतील किंवा अदर काही रिक्वायरमेंट्स असतील मी ऑनलाईनच केल्या होत्या. आणि माझा स्पेशल अप्रोच सांगायचा तर मी डिसिप्लिन आणि ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की एक हार्डवर्कचं आणि स्मार्टवर्कचं कॉम्बिनेशन ह्या एक्झामला जे की ऑलमोस्ट इम्पॉर्टंट आहेत तो फॉलो केला. आणि स्मार्ट वर्क म्हणजे तेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करणं, क्वेश्चन फ्रेमिंगची स्टाईल समजणं व आपले आन्सर रायटिंग असो किंवा अदर MCQ सॉल्विंग असो, त्यांना कसं अप्रोच करायचं ते मेंटर्सकडून शिकलो. हाच माझा अप्रोच होता. मी अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं होतं. जसं आपण म्हणतो फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस लॅडर, फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. त्याचप्रमाणे मी अपयशाला खचून न जाता मी कशी त्याच अपयशाला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून कसं मी बदल करू शकतो ते बघितलं. ह्यामध्ये मी माझ्या मेंटर्सची व सिनियर्सची खूप मदत घेतली का जे चुका पहिले झाल्या त्या परत रिपीट नाही हो त्यासाठी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल, हा अप्रोच होता माझा. आणि बाकी विद्यार्थ्यांना हाच मेसेज राहील की तुम्ही अपयशाला खचून न जाता स्वतःमध्ये विश्वास ठेवा. जो सेल्फ बिलीफ आपल्याला ह्या एक्झाममध्ये लागतो तो खूप गरजेचा आहे. कारण की हे कधी कधी ही प्रोसेस लांब चालते. मुलं 5-5, 6-6 अटेम्प्टमध्ये अटेम्प्ट देतात तरी सक्सेस भेटत नाही.
बट एक स्वतःवर विश्वास ठेवा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये काही चुकी झाली असेल ते कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल ते बघायला पाहिजे. पहिले तर मी खूप प्रिव्हिलेज आहे की माझा रँक 434 आला, ऑल इंडिया रँक 434. तर मी एक्सपेक्ट करतोय की IRS इन्कम टॅक्स ही सर्व्हिस मला अलोकेट होईल. तरी माझी इच्छा आहे की मी एक IAS ऑफिसर म्हणून मी मला बघायची इच्छा होती. तर त्यासाठी मी अजून प्रयत्न करत राहील. अजून एक अटेम्प्ट देईल मी. तर निश्चितच रँक इम्प्रूव्हमेंटसाठी एक अटेम्प्ट देईल मी. शेवटचा प्रश्न आहे. या सर्व यशाचं श्रेय मी प्रथमतः माझ्या आई वडिलांना देईन आणि त्यानंतर आमचा संपूर्ण पोळ कुटुंब ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी प्रत्येक अडचणीत मला साथ दिली आणि ज्यांची मेहनत बघून आणि ज्यांचं कंटिन्युअस मोटिवेशन जेणेकरून मी इथेपर्यंत आलो. तर हे सर्व श्रेय आई वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला देईल मी.